राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पुण्यामधील मावळमध्ये दाखल झाली आहे आणि याच दरम्यान अजित पवार दुपारच्या जेवणासाठी तिथे थांबले असता मराठा क्रांती मोर्चाने त्यांना घेराव घातलेला आहे। कायमस्वरूपी मराठा आरक्षण आम्हाला कधी मिळणार असा सवाल त्यांनी विचारलेला आहे आणि आंदोलनावेळी दाखल झालेले गुन्हे कधी मागे घेणार हा प्रश्न सुद्धा या आंदोलकांनी उपस्थित केलेला आहे। असे प्रश्न या सर्वांनी अजित पवार यांच्या समोर उपस्थित करत त्यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि यावेळी अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। दगड मारताना आणि काहीतरी फुटतंय म्हणजे एसटी किंवा कोणाचं दुकान वगैरे ते कॅमेऱ्यामध्ये काही झालं तर ते मात्र होणार नाही, परंतु ज्यांनी आता जसं आल्यात आंदोलन केलं तशा पद्धतीनं ते झाले पाहिजे। ते हे आणि मावळ तालुक्यामध्ये पण आम्ही जे एक्सप्रेस हायवे दिलीप कांबळे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। दिलीप, आपण पाहतोय मराठा आंदोलकांनी अजितदादा यांना घेराव घातला, या सगळ्या संदर्भात दादांनी नेमकं काय आश्वासन दिलंय? दादांनी एवढंच सांगितलंय की आता आम्ही हे जे आहे हे आमचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा चालू आहे, मात्र नक्कीच तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याचा आम्ही विचार करू असं दादांनी सांगितलेलं आहे। आज दादांचा जो आहे तो मेळावा इथे होता मावळच्या तळेगावमध्ये आणि जेवण करण्यासाठी दुपारचं जेवण करण्यासाठी ढोरे यांच्याकडे ते आले होते आणि तिथे नेमकं मराठा संघाचे जे लोक आहे मराठा महासंघाचे ते लोक तिथे आले आणि त्यांनी त्या दादांना घेराव घातला होता। निश्चित दिलीप, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। किंवा कोणाचं दुकान वगैरे ते कॅमेऱ्यामध्ये काही झालं तर ते मात्र होणार नाही, परंतु ज्यांनी आता जसं आल्यात आंदोलन केलं तशा पद्धतीनं ते झाले पाहिजे।